शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या माळीवाडा वेस पाडण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने महत्त्वपूर्ण अंतरिम स्थगिती दिली आहे। संबंधित वेस संरक्षित करून तिचे जतन व सुशोभीकरण करण्याचे अंतरिम आदेश दिले आहेत। या निर्णयामुळे माळीवाडा परिसरातील नागरिक, इतिहास अभ्यासक आणि वारसा संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। कार्यरत शिक्षकांवर लादण्यात आलेली TATची अनिवार्यता, पदोन्नती प्रक्रियेतील अन्यायकारक अटी, संच मान्यतेचे जाचक धोरण, ALOच्या अशैक्षणिक कामाची सक्ती तसेच इतर शिक्षक विरोधी निर्णयांविरोधात अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर समन्वयक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनासाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी सामूहिक रजा टाकून मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनाने संपूर्ण शिक्षक परिसर शिक्षकेतरांच्या घोषणांनी दणाणला। या आंदोलनास राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आलाय। महावितरणाच्या गैरकारभारामुळे चिमुकलीचा बळी गेल्याचा आरोप करत खासदार निलेश लंके यांनी महावितरण कार्यालयाविरोधात बुधवारी आंदोलन केले। तसेच महावितरण कार्यालयाला टाळे ठोकत निषेध व्यक्त केला। महावितरणाच्या कथित निष्काळजी व जनविरोधी कारभारामुळे नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी येत्या 8 जुलै रोजी अहिल्यानगर येथील महावितरण कार्यालयासमोर तीव्र जन आंदोलन केले। आंदोलनापूर्वी महावितरणाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देऊन खासदार लंके यांनी सर्व प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे। अस्वच्छतेचा ठपका ठेवत स्टेशन परिसरातील हॉटेल संगम, सत्कारसह 6 हॉटेलचे परवाने अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। त्यामुळे शहरातील हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत। अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्याचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व आस्थापनांवर कारवाईचा धडका लावला आहे। स्वच्छतेसह व अन्य नियमांचे पालन न करणाऱ्या हॉटेलवरही कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याने अधिकाऱ्यांनी शहरातील अनेक हॉटेलची तपासणी केली। त्यात हॉटेल संगम व हॉटेल सत्कार या 2 हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे। शहरातील नालेगाव परिसरात सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामादरम्यान पहिल्या मजल्यावरून खाली पडून एका बांधकाम मजुराचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेची कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मृताचे नाव कैलास किसन जाधव असे आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कैलास जाधव हे नालेगाव येथील अमरधाम परिसरात असलेल्या इमारतीच्या बांधकामावर काम करत होते। मंगळवारी 7 जुलै रोजी काम सुरू असताना त्यांचा तोल जाऊन ते पहिल्या मजल्यावरून थेट खाली जमिनीवर पडले व या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली। या घटनेनंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी रुग्णालयाकडून पोलिसांना माहिती दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।